शिक्षण खात्याचे सचिव आदरणीय देवल साहेब, समग्र अभियानचे प्रमुख आदरणीय पगारे साहेब, टाटा इन्स्टिट्यूटच्या व्यावसायिक शिक्षणच्या मुख्य आणि इंटरनॅशनल अफेअर्सच्या चेअरमन आदरणीय मनश्री शेखर, त्याचप्रमाणे प्रोग्राम हेड तानिया शाह, त्याचप्रमाणे प्रतिमा कौशिक मॅडम, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आमच्या खात्याचे अधिकारी, टिशचे इतर उपस्थित असलेले अधिकारी कर्मचारी, उपस्थित पत्रकार बंधूंनो, खरं तर अतिशय महत्त्वाकांक्षी असं धोरण जे स्किलिंग अपचं त्यांचं एक धोरण होतं किंवा जो कार्यक्रम त्यांनी घेतला आणि त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत अनेक संस्थांनी व्होकेशनल ट्रेनिंग दिलं. त्याचबरोबर हे जे ट्रेनिंग आहे या ट्रेनिंगसाठी वेगवेगळ्या संस्था अशा पुढे आल्या भारतामध्ये की ज्यांनी स्वतः ट्रेनिंगसुद्धा दिलं आणि त्यांनी एम्प्लॉयमेंटसुद्धा दिली. परंतु हा एक आगळावेगळा प्रयोग आहे की मुलांच्या मनामध्ये व्यावसायिक शिक्षणाबद्दल आकर्षण निर्माण करणं. कारण भारतामध्ये सगळ्यात मुलांमध्ये एक कमतरता अशी असते की ज्याला आपण डिग्निटी ऑफ लेबर म्हणतो, ह्या डिग्निटी ऑफ लेबर भारतामध्ये फार कमी आहे. आपण परदेशामध्ये गेलात तर तिथली मुलं ज्याला शाळेची सुट्ट्या पडतात त्याला लॉन मूव्हिंग करतात, ते मॅकडॉनल्डमध्ये जाऊन काम करतात आणि ते जे काय त्या व्यवसायापासून मिळवतात त्यांना त्याचा अभिमान असतो आणि म्हणून इथं काम करण्यामध्ये कोणी लहान मोठा नाही, ही जी भावना त्या ठिकाणी रुजवण्यात आलेली आहे. किंवा एखादा कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर आणि त्याच्यामध्ये काम करणारा क्लार्कसुद्धा संध्याकाळी काम सुटल्यानंतर एकामेकाशी शेकाण करतात, एका गाडीतून ते प्रवास करतात. म्हणजे हे जे काय आहे ही संस्कृती भारतामध्ये सुद्धा रुजली पाहिजे, ज्याला आपण वर्क कल्चर म्हणतो. आज सगळ्यात चांगलं वर्क कल्चर भारतामधलं मुंबईमध्ये आहे असं समजलं जातं. परंतु हे जे वर्क कल्चर आहे याच्या पलीकडे हे वर्क कल्चर ग्रामीण भागामध्ये सुद्धा पोचलं पाहिजे आणि याच्यासाठी ज्याला आपल्या एखाद्या व्यवसायामध्ये काम करायला आपल्याला कमीपणा वाटणार नाही, त्याला खऱ्या अर्थाने जी मॅनपॉवर आपल्याला लागते ती खरी स्किल्ड मॅनपॉवर ही त्या व्यवसायामध्ये मिळेल. नाहीतर आपली जी स्किलिंग असतं हे परंपरागत स्किलिंग असतं. एखाद्या कार्पेंटरचा मुलगा कार्पेंटर होतो, मेसनचा मुलगा मेसन होतो, हे ट्रॅडिशनल स्किलिंग झालं. पण त्याच्यामध्ये सुद्धा जे एक्सलन्स असतं हे मुलांपर्यंत गेलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही तर असं ठरवलेलं आहे की आम्ही युजली आपण मुलांचं करिअर कधीपासून सुरू होतं असं म्हणतात की 10वी किंवा 12वीपासून मुलांचं करिअर सुरू होतं असं आपण समजतो. परंतु आमचं उद्दिष्ट असं आहे किंवा पंतप्रधान महोदयांचं उद्दिष्ट असं आहे की आम्ही याच्यापुढे जे ॲप्टिट्यूड टेस्ट घेऊ आणि आता आम्ही एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर घेऊ इच्छितो की एका वेळेला सगळ्याच्या सगळ्या मुलांचा ॲप्टिट्यूड टेस्ट घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये त्यांना आवड कुठल्या गोष्टीची आहे हे लक्षात घेऊन त्यांना व्होकेशनल ट्रेनिंग द्यायचं आहे. याच्यासाठी वेगवेगळे प्लॅटफॉर्मसुद्धा क्रिएट करण्याची प्रक्रिया ही आमच्या डिपार्टमेंटमध्ये सुरू झालेली आहे. आणि हे करत असताना मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल याच्याकडे सुद्धा आम्ही लक्ष देतोय. मुलांना केवळ आपण शिक्षण देत राहिलो तर मुलांचा सर्वांगीण विकास होत नाही. त्यांनी स्पोर्ट्समध्ये भाग घ्यायला लागतं, त्यांनी वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लागतो, त्यांनी वेगवेगळ्या चित्रकलांच्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लागतो, नाटकांमध्ये भाग घ्यायला लागतो, सिंगिंगमध्ये भाग घ्यायला लागतो. तर मुलांना हे सगळं हे ग्रामीण स्तरावर सुद्धा पोचवण्यासाठी आमचं डिपार्टमेंट कटिबद्ध आहे. आम्ही अनेक वेळेला आम्ही ज्याला मीटिंग घेतो, आम्ही सकाळी मीटिंग सुरू केली तर 8-8, 10-10 वाजेपर्यंत एक ब्रेन स्टॉर्मिंग आमचं चालू असतं. आणि ह्याच्यामध्ये लोकांना असं वाटत असेल की एखाद्या मिनिस्टरचा रोल असतो, तर असं बिलकुल नसतं. हे एक टीमवर्क आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की आमच्याकडे ट्रॅडिशनल एज्युकेशन आहे ज्याच्यामध्ये एखादी गोष्ट मेमराईज करायला फार महत्त्व दिलं जातं आणि त्याच्यामुळे तुम्ही तेवढी गोष्ट लक्षात ठेवली की तुम्ही स्कोअर करू शकता. म्हणजे अनेक वेळेला आपण बघितलेलं आहे की गणितामध्ये 100पैकी 100 मार्क घेणारी मुलं आहेत, सायन्समध्ये 100पैकी 100 मार्क घेणारी मुलं आहेत, लँग्वेजेसमध्ये 95-96 घेणारी मार्क आहे. परंतु तुम्ही ह्या तिन्ही ह्याचं जर ॲव्हरेज बघितलं तर साधारण हे पासिंग आउट पर्सेंटेज हे सायन्स किंवा इंग्लिशमध्ये 85 ते 90% दरम्यान असतं, लँग्वेजमध्ये ते 80% दरम्यान असतं. परंतु ज्याला इंडिव्हिज्युअल टेस्ट घेतली जाते त्या मुलाची, त्याला आपल्याला कदाचित आश्चर्य वाटेल की ह्या तिन्ही सब्जेक्टमध्ये आपण सध्या 30 ते 40% रेंजमध्ये असतो. म्हणजे 30 ते 35% मार्क त्या मुलाला मिळत असतात. आणि असं होणं हे खऱ्या अर्थाने दुर्दैवी आहे. आणि म्हणून तो मुलगा ज्या वेळेला कॉम्पिटिटिव्ह एक्झामला बसतो
त्याला तो त्याच्यामध्ये कमी पडतो आणि आपल्याला हे चित्र बदलायचं आहे. त्या मुलाला सायन्सची आवड राहिली पाहिजे, त्याला मॅथमॅटिक्सची आवड राहिली पाहिजे, तो उत्कृष्ट इंग्रजी बोलला पाहिजे, त्याला वाचनाची आवड लागली पाहिजे. ज्या देशामध्ये सगळ्यात जास्त वाचन केलं जातं त्या देशामध्ये सगळ्यात जास्त नोबेल लॉरिएट्स त्या ठिकाणी होतात. सगळ्यात चांगले सायंटिस्ट त्या देशामध्ये होतात ज्याच्यामध्ये सगळ्याधिक वाचन केलं जातं. म्हणून मुलांमध्ये वाचनाची गोडी कशी लावायची इथपासून आम्ही सगळं करतोय. आणि हे करत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये लहान मुलांवर ताण येता कामा नये. आणि त्याच्याचबरोबर एक जी सिस्टम आपण आणलेली आहे की थेट 8वीमध्ये परीक्षा घ्यायची, याच्यामध्ये खूप दुर्लक्ष आपल्या मुलांकडे पालकांचं सुद्धा होतं. म्हणून परीक्षा ही साधारण तिसरीपासून, कारण पहिल्या दुसरीच्या मुलांपासून खूप त्यांच्यावर स्ट्रेन टाकण्यामध्ये अजिबात अर्थ नसतो. एवढंच नाही तर माझा स्वतःचा असा विश्वास आहे की आपल्याला पूर्वीची जी पद्धत होती की 12 वाजता शाळा सुरू व्हायची लहान मुलांची, ह्याचं कारण काय होतं की मुलांना पुरेशी झोप मिळाल्याशिवाय त्यांचा ब्रेन डेव्हलप होत नाही. आणि मग तुम्ही त्यांना सकाळी 6ला 7ला उठवत असाल आणि जबरदस्तीने शाळेमध्ये पाठवत असाल तर त्याचं फ्युचर तुम्ही कुठेतरी अफेक्ट करता. म्हणून जे चाइल्ड सायकोलॉजिस्ट असतील ह्यांची मदत घ्यायला लागेल. ज्याला आम्ही मध्यान्ह आहार देतो त्यावेळेला तो न्यूट्रिशियस असलाच पाहिजे, पण तो मुलांना खाण्यासाठी त्याचं अट्रॅक्शन वाटलं पाहिजे. म्हणून त्याच्यामध्ये काय बदल घडवता येईल का, कारण आमच्याकडे डाळी असतात, आमच्याकडे तांदूळ असतात, पण त्याचेसुद्धा कॉम्बिनेशन करून अधिक चांगले पदार्थ मुलांना देता येतील जेणेकरून त्यांना जे आम्ही मध्यान्ह भोजन देतो त्याचं एक अट्रॅक्शन वाटलं पाहिजे. आणि निश्चितपणे त्याच्यामध्ये ते एवढं न्यूट्रिशियस पाहिजे की त्याच्यामधून त्याचा बौद्धिक शारीरिक विकास झाला पाहिजे. आणि म्हणून जी कन्सेप्ट सेंट्रल गव्हर्नमेंटची होती की किचन गार्डन आपण शाळेमध्ये तयार करायचं, त्याच्यामध्ये हल्लीच माझी कृषी मंत्र्यांची भेट झालेली आहे आणि आम्ही कृषी विभागाबरोबर एक संयुक्त हे ठेवतोय, म्हणजे व्होकेशनल ट्रेनिंगमध्ये कृषीसुद्धा आणायचं. परंतु त्याच्याचबरोबर हे जे आपण छोटे छोटे उपक्रम करत असतो आणि एखाद्या मुलाला वाटलं की मी लावलेल्या झाडाचा टॉमॅटो मीच त्या भाजीमध्ये घालून त्या भाजीबरोबर खातोय, हा एक वेगळा आनंद त्याच्या मनामध्ये असतो. शेवटी कोणी असं सुद्धा म्हणू शकतं की तुम्ही लहान मुलाकडून काम का करून घेता, परंतु तो मुलगा काम करत नसतो, त्याच्यामधून तो शिकत असतो आणि शिकत असताना तो काहीतरी निर्माण सुद्धा करत असतो. आणि त्याच्यामुळे अनेक लोकांना जी शेतकऱ्यांची मुलं असतात त्यांना शेतीमध्ये जायला कमीपणा वाटतो, पण शेती आता एवढी ॲडव्हान्स झालेली आहे की एखाद्या एक्झिक्युटिव्हपेक्षा जास्त पगार, जास्त उत्पन्न हे त्या शेतकऱ्याचं असू शकतं. आणि म्हणून आपल्याला संस्कृती बदलायची आहे, आपल्याला एक डिग्निटी ऑफ लेबर महाराष्ट्रामध्ये आणायचं आहे आणि त्याच्याचबरोबर आपल्या मुलांचं भवितव्यसुद्धा घडवायचं आहे. आणि त्याच्यामुळे शिक्षण खात्याचा मंत्री म्हणून मी 2 टार्गेट ठेवलेली आहेत. एक म्हणजे शिक्षकांचे जे प्रश्न असतील ते लवकरात लवकर सोडवायचे जेणेकरून त्यांची सॅटिस्फॅक्शन लेवल एवढी असेल की ते मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकतील. आणि आमचा मेन फोकस हा विद्यार्थी हाच राहणार आहे. गुणवंत विद्यार्थी घडवायची, येणारी पिढी घडवायची ही जबाबदारी ही सर्व मंडळी घेत आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की टाटांची जी सामाजिक बांधिलकी आहे त्याची उत्कृष्ट उदाहरण हे त्यांनी फंडामेंटल रिसर्चमध्ये केलेलं काम हे आहे. आणि म्हणून जिथं जिथं चांगलं संशोधन होतं तिथं तिथं टाटा हे नाव अपरिहार्यपणे असतं. तुम्ही जर मेडिकल फील्डमध्ये गेला तर कॅन्सरवरचं संशोधन हे जसं टाटांनी सुरू केलं, अनेक ठिकाणी फंडामेंटल रिसर्चच्या इन्स्टिट्यूट सुरू केल्या, तशीच अत्यंत महत्त्वाची इन्स्टिट्यूट ही टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस आहे. आणि त्यांच्यामध्ये एवढी क्षमता आहे की ते या समाजाचं चित्र पालटून दाखवू शकतील. परंतु कुठलीही खाजगी संस्था म्हटली की त्याला मर्यादा येतात, त्या मॅनपॉवरच्या मर्यादा असतात. ज्याला शिक्षण खात्यासारखं एक खातं की ज्याच्यामध्ये ॲबंडंट मॅनपॉवर आहे त्याचं आणि अशा संस्थांकडे असलेल्या नॉलेजचं कॉम्बिनेशन होऊ शकेल, त्याला महाराष्ट्राचं चित्र बदलू शकेल. आणि ते चित्र बदलून दाखवण्यासाठी आमचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आहेत, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, ते आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हे घडवून दाखवण्यासाठी त्यांनी मला शिक्षणासारखं खातं दिलेलं आहे. आणि ह्या शिक्षणाच्या खात्यामध्ये नवीन प्रयोग कुठले कुठले झाले, त्याच्यामधले किती उपयुक्त होते ते आम्ही कंटिन्यू करणार आहे. ते कोणी केलं ह्याला महत्त्व नसतं, पण त्याचा फायदा जर विद्यार्थ्यांना होणार असेल तर तो प्रयोग कोणीही केलेला असेल तरी ते आम्ही प्रयोग कंटिन्यू करू. एवढ्या नवीन सिस्टम्स बसू की विद्यार्थ्यांवर कुठलाही बोजा न येता ते विद्यार्थी अत्यंत सक्षम बनतील, चांगलं क्वालिटीचं एज्युकेशन त्यांना दिलं जाईल आणि त्याच्यामधून सक्षम महाराष्ट्र घडेल.
आणि ज्यावेळेला आपण सक्षम महाराष्ट्र घडवतो त्यावेळेला पंतप्रधान महोदयांचं सक्षम भारताचं स्वप्नसुद्धा आपण पूर्ण करत असतो. आणि म्हणून या निमित्ताने मी माझ्या खात्याचे सर्व ज्येष्ठ अधिकारी, त्याच्याचबरोबर आमचे जॉईंट सेक्रेटरी, आमचे डेप्युटी सेक्रेटरीज, TCSच्या मॅडम इन्चार्ज, आणि बघा आत्ताच शिर्डीच्या CEO आल्या आणि मला साईबाबांचा प्रसाद घेऊन आला. हा प्रसाद आणि साईबाबांचा आशीर्वाद या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचो, त्या मुलाला चांगलं जीवन जगण्याचा जो अधिकार आहे तो प्राप्त हो आणि त्याची खूप प्रगती हो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मुलांच्या सिव्हिल इंजिनियर्सची भरती आहे ती मात्र चेन्नईमध्ये केली जात आहे, तर महाराष्ट्रात काय सिव्हिल इंजिनियर्सची कमतरता आहे? हे बघा, कुठलाही इश्यू काढायचा आणि त्याच्यावर काहीही बोलायचं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. स्वतः ज्यावेळेला ते अधिकारावर होते त्यावेळेला त्यांनी काय केलं, या मंत्रालयामध्ये सुद्धा कधी ते 7 दिवसातून एकदा सुद्धा आलेले नाही आहेत. आणि त्याच्यामुळे एखादा जर तंत्रज्ञ एखाद्या ठिकाणी उपलब्ध असेल, शेवटी भारत हा एक आहे. आमच्याकडे आम्ही 75,000 लोकांची भरती करतोय, ते 10,000 लोक सुद्धा भरू शकले नाहीत. आणि ह्याच्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण असे निर्देश आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहे की भरतीचं केवळ आश्वासन देऊ नका, भरती ताबडतोब झाली पाहिजे. आणि म्हणून ज्यावेळेला मी टाटा ग्रुपचं उदाहरण देतो त्यावेळेला TCS ही अशी एक कंपनी आहे की जी दिवसाला त्यांनी लक्षावधी लोकांचे एका वेळेला भरती केलेली आहे. रेल्वेमधली भरती भारतातली ही जगातली सगळ्यात मोठी भरती असते आणि ती सुद्धा TCS सारख्या कंपनीने केलेली आहे. आपण ज्याला बँकिंग म्हणतो त्याला बँकिंगमधली भरती एका वेळेला जी संपूर्ण भारतामध्ये होते, अशा ज्या उत्कृष्ट संस्था आहेत यांच्याकडून आम्ही भरती करणार आहोत आणि विशिष्ट मुदतीमध्ये भरती करणार आहोत. त्याच्यामुळे उद्या जर माझ्याकडे सायन्सचे टीचर नसतील, गणिताचे टीचर्स नसतील तर आम मागे पडणार. PWDकडे चांगले इंजिनियर्स नसतील तर PWD मागे पडणार. एका वेळेला भरती करणारं पहिलं राज्य हे महाराष्ट्र राज्य ठरणार आहे. आणि त्याच्यामुळे अशी लोक काय बोलतात याला मी अजिबात महत्त्व देत नाहीत. ते अजून लहान आहेत. त्यांना ज्यावेळेला ते पावसाळे अनेक पावसाळे बघतील त्यावेळेला त्यांच्याकडे सुद्धा ती मॅच्युरिटी येईल आणि ते सुद्धा परफॉर्म करायला शिकतील. स्वप्न दाखवणं आणि प्रत्यक्षात आणणं ह्याच्यामध्ये फरक आहे. स्वप्न देखणारी माणसं वेगळी असतात आणि स्वप्न प्रत्यक्षात आणणारी माणसं वेगळी असतात आणि ते हे सरकार आहे. आणि म्हणून तुम्ही आज मंत्रालयातली गर्दी बघा, एका काळी शुकशुकाट झालेला मंत्रालय आज लोकांनी भरून गेलेलं आहे, कारण हे जनतेचं सरकार आहे. तिथं जाताना आम्हाला सुद्धा त्रास होतो, त्या गर्दीतून वाट काढत असताना माझ्यासारखा मंत्री सुद्धा त्याला सुद्धा ढकलाढकली होते. परंतु ते लोक एका अपेक्षेने मंत्रालयामध्ये आलेले असतात की आमची अनेक वर्ष रखडलेली कामं पूर्ण करायची क्षमता या सरकारमध्ये आहे. आणि म्हणून हे काम करणाऱ्यांचं सरकार आहे. म्हणून असे जे बोलणारी लोक असतात यांच्यावर फार मोठा त्यांचं उत्तर देण्याच्या भानगडीत सुद्धा मी हल्ली पडत नाही. म्हणून मला माझ्या हल्ली प्रेसची संख्या कमी झाली आहे, तुम्ही बघा. आणि म्हणून आता तुम्ही बघा, त्याच्यामुळे एक 2-3 प्रश्नांची उत्तरं मी देतो. कारण या प्रयोगाच्या माध्यमातून रोजगार कशा प्रकारे उपलब्ध होणार? एक तर असं आहे की आम्ही आता जो प्रयोग केला त्याच्यामधून 15,000 मुलांना रोजगार मिळणार आहे आणि सगळे थेट एम्प्लॉय होणार आहेत. आणि आम्ही जो पूर्वी प्रयोग केलेला आहे जो आमचा HCL बरोबर आहे ह्याच्यामध्ये साधारणपणे 25,000 म्हणजे एकाच वेळेला आम्ही 40,000 लोकांना रोजगार देतोय. आणि ॲश्युअर्ड रोजगार हे स्वप्न नाहीत, हे सत्य आहे. आणि त्यांचं शिक्षण सुद्धा ह्या संस्था करणार आहेत. आणि म्हणून बघा, बोलणारे बोलत राहतात, काम करणारी माणसं काम करत राहतात. याची प्रक्रिया अशी आहे की आमचा 12वी मधून जो मुलगा पास झालेला आहे 10वी 12पर्यंत आम्ही त्यांना एलिमेंटरी याच्यातलं नॉलेज देऊ आणि त्याच्यानंतर TCSने जे इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलेलं आहे त्याच्यामधून त्यांना रिटेल आहे, ॲग्रिकल्चर आहे, ऑटोमोटिव्ह आहे, बँकिंग अँड फायनान्स आहे, चाइल्ड केअर आहे, एज्युकेशन आहे, टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी आहे. या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांना ज्ञान दिलं जाईल आणि त्या क्षेत्रामध्ये त्या मुलांना सामावून घेतलं जाईल. महत्त्वाचं बघा, तुम्ही 1,000, 2,000, 5,000च्या ह्याच्याबद्दल बोलला. या माझ्या 2च उपक्रमामधून 40,000 मुलांना नोकऱ्या मिळत आहेत आणि त्यासुद्धा चांगल्या नोकऱ्या मिळत आहेत. आणि हे वैशिष्ट्य आहे आणि हे आमचं काम करण्याचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे प्रश्न आणि प्रश्न विचारणारे माणसं यांच्याकडे दुर्लक्ष करणं हेच आज महाराष्ट्राच्या हिताचं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एकच सांगतो की कधीतरी जाऊन तिथलं रेकॉर्ड घ्या की 7व्या मजल्यावर हे गृहस्थ म्हणून आहे, ते आम्हाला आदर आहे त्यांच्याबद्दल, किती वेळा आले मंत्री म्हणून. शेवटी मंत्री म्हणून ज्याला मी येतो माझ्या बंगल्यावर येऊन बघा
एक इंच जागा शिल्लक राहत नाही. माझ्या ऑफिसमध्ये येऊन बघा, 1 इंच जागा शिल्लक राहत नाही, एवढी लोक येतात त्या ठिकाणी. मुख्यमंत्री महोदयांच्या ऑफिसमध्ये जाऊन बघा, पाय ठेवायला जागा नाही. उपमुख्यमंत्री महोदयांच्या ऑफिसमध्ये जाऊन बघा, पाय ठेवायला जागा नाही. आणि ह्याला लोकशाही म्हणतात आणि ह्याला लोकहितवादी राज्य म्हणतात. आणि ते महाराष्ट्र आहे. आणि ते महाराष्ट्राचा जो लौकिक आहे, जो मधल्या काळामध्ये कुठेतरी खाली गेलेला होता, पुन्हा आम्ही महाराष्ट्राला मिळवू. समोर येत आहे संजय राऊत. हे बघा, संजय राऊतनी काय काय केलं हे आम्हाला समजण्याच्या पलीकडे ते जादूगार आहेत. आणि त्याच्यामुळे ते ज्यावेळेला सरकार त्यांचं चौकशी करते किंवा ईडी सारखं एवढं मोठं भारतातलं सगळ्यात मोठं, त्या पेटर्नेतून काय काय निघेल आम्हाला माहिती नाही. परंतु उगाच कुठल्या तरी कुटुंबाबद्दल आम्ही बोलणार नाही. ज्या कुटुंबाबद्दल आम्हाला आदर आहे त्याबद्दल आम्ही कधीच बोलणार नाही. त्याच्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होईल 100% बघा, आमच्याकडे मी तुम्हाला सांगतो की आमच्या ज्या शाळा आहेत, या शाळांमध्ये अगदी ग्रामीण भागातल्या एकंदर 646 शाळांमध्ये आम्ही 70,000 विद्यार्थ्यांना सध्या वोकेशनल ट्रेनिंग देतो. दरवर्षी 70,000 विद्यार्थ्यांना. आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की हा व्हॉल्यूम एवढा मोठा आहे की आमचं एक टार्गेट आहे, आम्हाला काहीतरी द्या. आणि आमच्या शाळेतली मुलं अशी आहेत, म्हणजे काल आमचं एक प्रेझेंटेशन झालं, म्हणजे एखाद्याला गायन शिकायचं असेल तर त्या पोर्टलवरून आशा भोसलेंसारख्या 1 नंबरच्या, आज लता मंगेशकर 1 नंबरला, आशा भोसले स्वतः त्यांना गायन शिकवणार आहे. ह्याच्यासारखं दुसरं काय असूच शकत नाही. इट इज अ हाईट ऑफ एक्सलन्स. म्हणजे अनेक ऐकता, मी प्रत्येकाची नावं नाही सांगत, बेस्ट ऑफ द बेस्ट ज्या त्या क्षेत्रामधले बोलायचं कसं शिकवायचं शिकवणारा सगळ्यात भारतातला सर्वोत्कृष्ट वक्ता असणार आहे. आणि मग हे कशामुळे शक्य आहे? ही जी आज टेक्नॉलॉजीमध्ये प्रगती झाली त्याच्यामुळे शक्य आहे. पण आम्ही कुठेही कॉम्प्रोमाइज करत नाही आहे. मुलांसाठी जे एक्सलंट असेल तेच आम्ही मुलांपर्यंत पोहोचणार. ॲप्टिट्यूड टेस्ट एका वेळेला पूर्ण सगळ्याच्या सगळ्या मुलांची होणार. शेवटी केवढं मोठं राज्य आहे, केवढी मुलांची संख्या आहे, सगळं तुम्ही बघा. आणि आम्ही किती कामं करतो. आणि त्याच्यावर सुद्धा युट्यूबवर व्हिडिओ टाकणारे, कॉमेंट टाकणारे लोक असणारच ना. त्यांच्याबद्दल मी काय बोलू, त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं. आणि म्हणून त्या सगळ्यांना मी नमस्कार करतो. आम्ही आमचं काम आम्ही करतो, तुमचं काम तुम्ही करा. तुम्ही बोलायचं काम करा, आम्ही काम करायचं काम करू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.